भगवत रूपा जागृत आहे. भगवंत आले बाबाला एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग साधने के लिए परम पूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 10/2/2026 रोज सोमवारला मौजा आमगाव भिगवडी या निवासस्थानी सर्व सेवकाच्या सहकार्याने एका परमेश्वराचे सामूहिक दंड कार्य सकाळी पार पडले आणि त्या अनुषंगाने परमेश्वराची शोभायात्रा दिघोडी आमगाव या गावामध्ये फिरली आणि कार्यक्रमाच्या स्थळी येऊन पोहोचली. त्याच्यानंतर दीप प्रज्वलन झालं. बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचं पूजन झालं, स्वागत झालं. बाबा जुमदेवजीच्या प्रतिमेचं स्वागत झालं. सगळ्यांची आई वाराणसी सगळ्यांची मातोश्री यांच्या प्रतिमेचं स्वागत सत्कार झालं आणि त्याच्यानंतर एका परमेश्वरी कार्याच्या बैठकीला सुरुवात झाली. आता चर्चा बैठक सुरुवात. या चर्चा बैठक मध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्माचे प्रंथे ते प्रामुख्याने उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे भक्ती कार्य करत असताना विधी करत असताना बाबा जुमदेवजीला सर्वांच्या मातोश्री वाराणसी यांनी खूप मोलाची साथ दिली. अशा सर्वांच्या मातोश्री वाराणसी झुबरीकर प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आणि परमेश्वरी कार्य बैठकीचे अध्यक्ष परम पूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर त्यांचे संचालक आणि भंडारा येथील ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे गुलाबरावजी साठवणे प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आमगाव परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक या कार्यक्रमाचे आयोजक आमचे नखाते बंधू उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संचालन करते सूत्रसंचालक चौधरी बापू प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. वेळ भरपूर झाला आहे बांधवानो, पाहुणे मंडळी भरपूर आहे आणि म्हणून नागपूर मंडळांतर्गत शाखा यांच्या शाखेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या या आमगावचे प्रतिष्ठित प्रथम नागरिक सरपंच साहेब आणि त्यांचे सहकारी प्रामुख्याने या कार्यक्रमात उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार. त्याचप्रमाणे मंचावर ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढत असते नेहमी अशा माझ्या माय बहिणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, तसेच सेवक बंधू भगिनी प्रामुख्याने उपस्थित आहेत आणि बालगोपाल उपस्थित आहेत. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. चर्चा बैठक मानव जागृती सेवकाला आलेले अनुभव आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेले तत्व शब्द नियम याच्यावर बैठक सुरुवात आहे. बांधवानो, आतापर्यंत प्रत्येक मार्गदर्शकाने प्रत्येक संचालकाने बाबाच्या शिकवणीवर फार मोलाची माहिती दिलेली आणि मी सुद्धा या विषयावर बोलणार आहोत. परंतु मला विचार आहे, आमचे अध्यक्ष साहेब हे मंडळाचे जे मोठी सेवक संमेलन असतात यांच्याकडे यांच्या लक्ष असते, परंतु ग्रामीणकडे लक्ष कमी असते आणि म्हणून आम्ही नेहमी ग्रामीणकडे जातो आणि वेळ कमी असल्यामुळं मला एक चिंता आहे की आमचे संचालक साहेब मंडळाचे हे बोधामृत वाढणार आहे आणि मी त्यांच्याकडून शिकावसाठी बोरगावरून आलेलो. म्हणून आकाश पाताळ पृथ्वी अग्नी पाणी वायू या तत्वावर परमेश्वराने या
सृष्टीची निर्मिती करीत असताना पृथ्वीची निर्मिती केली आणि पृथ्वी तलावर असंख्य जीवजंतू प्राणी मात्र यांची सुद्धा निर्मिती केली आहे आणि या पृथ्वीवर वनस्पतीची सुद्धा निर्मिती केली आहे. बांधवानो, परमेश्वरी हेतू हा होता की हा जो बुद्धिजीवी प्राणी जो समजला आहे परमेश्वरानं, हा या मानवाला बुद्धिजीवी असंख्य प्राण्यामध्ये समजला आहे की जेणेकरून आपल्या बुद्धीचा उपयोग करून परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे कार्य करू शकेल आणि परमेश्वरी कृपा संपादन करून आपलं जीवनमान सुखमय जगू शकेल. परंतु या मानवामध्ये या परमेश्वरानं लोभ मोह माया अहंकार याचे गुण सुद्धा निर्माण केले आहेत. मानवानं आपण जरी बाबाचे सेवक बनलो, आमचे भरणेजी यांनी सांगितलं आहे की मानव बळवान आहे आणि लोभ मोह माया गुण हे अजूनही आम्ही आमचे अहंकार सुटले नाही. तर प्रत्येकाला अनुभव आहे. मी सुद्धा तुमच्या बाबाचा सेवक आहो, माझ्याकडूनही लोभ मोह माया गुण अहंकार हे सुटले नाही. परंतु आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी लोभ मोह माया हे अहंकार यांचा त्याग केला आणि म्हणून दैवी शक्ती त्यांच्या शब्दावर कृपा संपादन करून परमेश्वरी कृपा प्राप्त केली आणि त्या कृपेचा संपूर्ण सेवकाला चांगला उपयोग व्हावा, त्यांच्या जीवनमान सुखमय जगावं, परमेश्वरी कृपा प्राप्त करून या गोरगरीब दुःखी कष्टी मानवाच्यासाठी बाबा जुमदेवजीनं वचन दिलं. ज्या प्रकारे आपण आपल्या मार्गदर्शकाकडे गेलो पहिल्या दिवशी आपण सगळे वचन दिलं आणि या वचनाची ज्याला जरी भूमिका माहीत असेल पहिल्या दिवसाची, तर बाबाचा शब्द आहे की तो सेवक असो नर असो नारी असो या मार्गाचा पायी कदापि दुखी आणि गरीब राहणार नाही. हे बाबाचे शब्द मुलाचे आहे आणि म्हणून बाबा जुमदेवजीनं या लोभ मोह अहंकाराचा त्याग करून दैवी शक्ती प्राप्त केली आणि गोर गरीब दुःखी कष्टी मानवाचे दुःख दूर करण्याचे कार्य वचन देऊन आपल्या शेवटच्या श्राद्धापर्यंत हे केलेलं आहे आणि बऱ्याच ज्येष्ठ मार्गदर्शकांनी पाहिलं. बांधवानो, म्हणून मी 10 बोटाची विनंती करतो की प्रत्येक नरनारीनं आपल्या परिवाराकडे लक्ष ठेवून, आपल्या मुलाबाळावर लक्ष ठेवून या बाबाच्या शिकवणीचे त्यांना जाणीव करून द्यावी आणि आपला कुटुंब, आपला परिवार आणि आपण सुद्धा, मी सुद्धा बाबाच्या शिकवणीचे 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करणं काळाची गरज आहे. बाबांनी शिकवलं आहे सत्य, मर्यादा, प्रेम, त्यागमय जीवन आणि विश्वास आणि निष्काम सेवा हे बाबांना शिकवलं आहे. याचे पालन करून आपला जीवनमान सुखमय कराल आणि मी सुद्धा बाबाच्या शिकवणीचं पालन करून आपला जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करीन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.